नमस्कार सर्वांना, मी साधना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला इथे दही वडे करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे साधारण अर्धा किलो उडीद डाळ घेतली आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे आणि 4 ते 5 तास भिजत ठेवली आहे. तुम्ही रात्रभरही भिजत घालू शकता. आता मी डाळ वाटून घेणार आहे बारीक मिक्सरमध्ये. इथं आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं पाणी टाकून वाटून घ्यायची बारीक. ह्या डाळीमध्ये आपण 2-3 मिरच्या आणि थोडं आलं टाकणार आहे. डाळ वाटून झाली की एका बाउलमध्ये काढून घेऊया. थोडं मीठ टाकून ही डाळ 5 मिनिटं चांगली फेटून घेऊया. फेटल्यामुळं हलकी होते ही डाळ. आणि हलकी झाली का नाही हे समजण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडं पीठ टाकूया. मग असं ते पीठ वर येतं. मग आपली इथं डाळ तयार झाली आहे. आता त्यासाठी आपण हिरवी चटणी बनवूया. 2 मिरच्या, पुदिना आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. आता हे मिक्सरमध्ये ह्याची मी चटणी बनवते हिरवी. आणि आपल्याला इथं चिंच गुळाची पण चटणी लागणार आहे. चिंच गुळाची चटणी बनवण्यासाठी मी इथं थोड्या गरम पाण्यात चिंच आणि गुळ भिजत ठेवला आहे. आता थोडं 1 उकळी आणू चिंच गुळाच्या पाण्याला आणि त्यामध्ये थोडं मीठ आणि लाल तिखट टाकून 1 उकळी काढून घेऊया. आता मी तुम्हाला इथं साहित्य सांगणार आहे. फेटून घेतलेलं दही, चिंच गुळाची चटणी, डाळिंबाचे दाणे, हिरवी चटणी, शेव, पाणी कोमट लागेल आणि इथं चाट मसाला. आता कढईत तेल गरम झाले की आपण ह्यात वडे सोडून घेऊया. तेल गरम झाले की गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवर हे वडे तळून घ्यायचे ब्राऊन होईपर्यंत. छान मऊसूद वडे होतात. आता हे ब्राऊन झालेले वडे आपण काढून घेऊया. आणि एका बाउल मध्ये कोमट पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये थोडं मीठ, हिंग आणि मीठ टाकून हे तळलेले वडे पाण्यामध्ये टाकूया. आणि थोडं झाकण ठेवून 2-3 मिनिटं पाण्यात ठेवून देऊया. आता हे वडे पिळून घेऊया आपण आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वरून दही, फेटून घेतलेलं दही, फेटताना थोडीशी साखर आणि मीठ टाकलं दह्यामध्ये, हिरवी चटणी, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता चटणी, दही. आता चिंच गुळाची चटणी टाकते. चाट मसाला, शेव टाकणार आहे याच्यावर. आणि डाळिंबाचे दाणे टाकून डाळिंबाचे दाणे टाकलेत. अजून थोडा वरून चाट मसाला टाकूया. मस्त सॉफ्ट असे आपले दहीवडे तयार. कशी वाटली दहीवड्याची रेसिपी मला कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.